देखील भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथ, स्वागत तुमचं। उल्हासनगरमध्ये केडीएमसी मध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि सगळे असं म्हणतात की आता भाजपला दूर ठेवण्यासाठी म्हणून मनसेचा पाठिंबा शिवसेनेनं घेतला। निखिलाजी, भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही। महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतो आणि महायुतीचं सरकार केडीएमसी मध्ये बदली गेलं आहे आणि याला जर का मनसेने पाठिंबा दिला असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो। मनसे ही हिंदुत्ववादी विचाराची पार्टी आहे। हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज ठाकरे सातत्यानं पुढे येत आहेत आणि या विचारधारेला पाठिंबा भारतीय जनता पार्टी महायुतीला पाठिंबा देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीला दूर ठेवायचं आणि केडीएमसी मध्ये मनसे आणि शिवसेनेचीच युती आहे असं नाही। महाराष्ट्रात सगळीकडे भारतीय जनता पार्टी महायुतीचाच झेंडा फडकणार आहे। मनसे आमच्या सोबत येत असतील तर आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो। आम्ही याआधी बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीलाही मनसे आणि आम्ही सोबत होतो, त्याची लोकसभेला देखील मनसेनं पाठिंबा दिला होता। त्यामुळं मनसे ही हिंदुत्ववादाची पार्टी आहे आणि विचारधारेवर जर का त्यांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळत असेल तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही, आम्ही त्यांचं स्वागतच करतो। संदीप देशपांडे, नवनाथ पण असं म्हणतात की महायुतीसाठीचा हा पाठिंबा आहे मनसेला, म्हणजे भाजपला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी मग मनसेचे नगरसेवक यामध्ये जात आहेत का? मी आपल्याला सांगितलं की हा विषय स्थानिक त्या तिथल्या याचा आहे। आता राज्यामध्ये आपल्याला माहित असेल तर शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, हे एकत्र आहेत, पण तरी काही ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या ना, तर शेवट कसं असतं, स्थानिक विषय हा वेगळा असतो, राज्याचा विषय हा वेगळा असतो, लोकसभेचा विषय वेगळा असतो। आता स्थानिक जी काही राजकीय समीकरणं आहेत त्याला अनुसरून त्यांनी तो निर्णय केला। नवनाथजी, आज ज्या वेळेला राजू पाटील मनसेच्या नगरसेवकांना घेऊन कोकण भवनामध्ये गेले तर शिवसेनेकडनं तुम्हाला या संदर्भात काही माहिती देण्यात आली होती का? म्हणजे गट स्थापन करण्यासाठी शिवसेना जर तिकडे गेली तर मग तुम्हाला या संदर्भातली काही कल्पना होती का? निश्चित कल्पना होती। त्या महायुतीच आहे, ती कुठेही महायुतीमध्ये वितुष्ट आहे, महायुतीमधून शिवसेना वेगळी झाली आहे असं अजिबात नाही। आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढलेले आहेत, आता देखील आम्ही एकत्रच आहोत, एकत्रच निवडणूक लढलेल्या आहेत, पुढे देखील एकत्रच सत्ता असणार आहे। त्यामुळे कुठेही महायुतीमध्ये वितुष्ट नाही, उलट मनसे सारखा एक पक्ष आमच्या सोबत सहभागी होतो याचा आम्हाला आनंद आहे। त्यामुळं असं कुठेही भारतीय जनता पार्टीला दूर ठेवलं जाते आणि केडीएमसी मध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय सत्ता स्थापन केली जाते असं अजिबात नाही। आम्ही सगळे एक आहोत आणि एकत्र मिळून काम करतोय याचा आम्हाला आनंद आहे। याच्यामध्ये स्थानिक पातळीवर का होईना आपण मनसेनं भारतीय जनता पार्टी महायुतीला साथ दिली, शिवसेनेला साथ दिली म्हणजेच भारतीय जनता पार्टीला साथ दिली। इथे कुठेही एकमेकांमध्ये वाद असण्याचं काहीच कारण नाही। मात्र आज ज्या वेळेला त्यांनी गट स्थापन केला त्यावेळेला मग भाजपचे नगरसेवक तिथे का नव्हते? तुम्ही जर युतीमध्ये लढलेला आहात तर मग एकत्रच का नाही गट स्थापन करण्यासाठी तिथे गेले? नाही ना, आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या सोयीनुसार गट स्थापन केले जातात। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक उद्या परवा त्यांचा गट स्थापन करतील ना, असं काही गरज नाही की सगळ्यांनी एकत्रित मिळून गट स्थापन केलं पाहिजे। आता उबाटा गटाकडनं गट स्थापन केला होता, तिथं मनसे सोबत होती का? नव्हती ना। प्रत्येकाच्या सोयीनुसार गट स्थापन केला जाईल, पण आम्ही राज्यामध्ये देखील महायुती म्हणून आहोत, केंद्रात देखील महायुती म्हणून आहोत आणि स्थानिक स्वराज्य पातळीवर देखील महायुती म्हणूनच आम्ही एकत्रित असणार आहोत। कुठेही भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये वितुष्ट नाही, सत्तेसाठी भांडण करणारे आम्ही नाहीत, तर आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी एक आहोत आणि एकत्रच राहणार आहोत। नवनाथजी, आणखी एक राजू पाटलांचं किंवा श्रीकांत शिंदेचं एक या ठिकाणी वक्तव्य होतं की केडीएमसी मध्ये आता मनसेनं पाठिंबा दिलाय, मात्र जर ठाकरेंची सेना जरी सोबत आली तरी त्यांचंही स्वागत आहे। जर चालेल, विकासाच्या राजकारणामध्ये जर का ठाकरे केडीएमसी किंवा अन्य महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला पाठिंबा देणार असतील तर त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। काँग्रेस आणि एमआयएम वगळता इतर कोणीही आमच्या सोबत येणार असतील पाठिंबा द्यायला तर त्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू। बरं नवनाथजी, मनसेचे नगरसेवक जर पाठिंबा इथे दिलेला आहे त्यांनी, तर अशा वेळेला राज ठाकरेंशी काही या संदर्भात संवाद झालेला आहे का, की मग निर्णय फक्त राजू पाटील घेत आहेत? हा स्थानिक पातळीवरचा निर्णय झालेला आहे, राज्य पातळीवरचा निर्णय याबद्दल अद्याप झालेला नाही। स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, येत्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडतील आपल्याला बघायला मिळतील। धन्यवाद नवनाथजी, तुम्ही आमच्याशी बोललात।